नमस्कार सज्जन श्रोते हो. आजपर्यंत आपण राम प्रहरी श्याम प्रहरी ऐकले. खर तर परमेश्वराचं चिंतन निशिदिनं म्हणजे दिवस चालू असलंच पाहिजे. म्हणून आजपासून आपण निशिदिनी या शीर्षकाखाली काही निरूपण सुरू करीत आहोत. त्यातील पहिले निरूपण आहे संसारातील परमार्थ आणि परमार्थातील संसार. प्रथम एक आधाराला अष्टावक्र संहितेतील प्रकरण 3 मधील 3 क्रमांकाचा मंत्र पाहूया. विश्वम स्फुरति यत्रेदम तरंगा इव सागरे सोहमस्मीति विज्ञाय किम दीन इव धावसी. मराठीत रूपांतर आहे. तरंग रूप विश्व हे आत्मसागरी दिसे मानुनी सोयेची तेच दीन धाव तू का घेतसे. अष्टावक्र महामुनी राजा जनकाला सांगतायत, बाबा रे, हे विश्वचेतनेतून निर्माण झालेले तरंग रूप विश्व म्हणजे आत्मसागर. आता चैतन्याचा हा सागर आहे. चैतन्य रूपी आत्मसागरात हे तरंग रूप विश्व निर्माण झाले आहे आणि त्या विश्वाला तू स्वतः मानतोस. म्हणजे ते विश्व म्हणजे तूच आहेस असं तू समजतोस. आणि जर तू त्यापाशी धाव घेत असशील तर हा वेडेपणा नाही का. म्हणजे आत्मचैतन्य सागरात तरंग रूपी विश्व जन्माला आलं आणि स्वतः ते तरंग रूपी विश्व तू समजतोस, हा वेडेपणा नाही का. याचा म्हणण्याचा अर्थ आहे की तरंग रूप तू विश्व नसून प्रत्यक्ष तूच विश्व चेतना आहेस आणि तूच वेगवेगळ्या पद्धतीने तरंगाद्वारे विश्व म्हणून साकारला आहेस. म्हणून स्वतः विश्व असताना आपण आपणाला अमुक तमुक तरंग समजणं हा तो गुन्हा आहे. म्हणून परत ऐका. विश्वम स्फुरति यत्रेदम तरंगा इव सागरे सोहमस्मीति विज्ञाय किम दीन इव धावसी. तरंग रूप विश्व हे आत्मसागरी दिसे मानुनी स्वयेची तेच दीन धाव तू का घेत असे. स्वतः तेच मानून हे दीन म्हणजे हे दुबळा तू धाव का घेतोस. आता निरूपण नीट ऐका. खरे तर आत्मा म्हणजे मुळीचा प्रकाश. खरे तर आत्मा म्हणजे मुळीचा प्रकाश किंवा ओरिजिनल लाईट. असा प्रकाश जो स्वयंभू स्वतःच स्वतःशी कायम रूपे प्रज्वलित असतो. हा प्रकाश नव्हता असे कधीही नव्हते, नसेल असेही कधी असणार नाही वा संभवणार नाही. सारांशा मुळीचा प्रकाश सतत वर्तमानात असतोच असतो व वर्ततही असतो. थोडे अधिक स्पष्ट करूया हे संभाषण. कालाशी संबंधित नसलेला त्रिकाल अबाधित प्रकाश सतत असतोच असतो आणि हा प्रकाश आहे याचा अर्थच तो सातत्याने वर्तनात हालचालीत पुढे मागे आजूबाजूला संचित साठलेला असतो. इतकेच नव्हे तर तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन त्या रूपांच्या वस्ती करून त्या साऱ्या रूपांना हालचालीत ठेवतो. प्रकाशाचे हे वर्तन सतत वर्तमानात चालू राहण्याच्या स्थितीत असते. म्हणजेच हा सर्वव्यापक प्रकाश हे निव्वळ कायम स्वरूपीचे वर्तमान आहे. सो लाईट इज प्रेझेंट, लाईट इज एव्हर प्रेझेंट, एव्हर एंगेज इन फॉर्मिंग, deforming, making, breaking, and continuously busy in this business of making, breaking, remaking, etc. so and so forth. This continuity of light is the eternal journey of original light, called journey of the soul in other words. So samsara is in fact the start endless journey of original light called as soul, God journey, etc. म्हणून खरे तर संसार म्हणजे अव्याहत असलेल्या प्रकाशाचा वेगवेगळ्या रूपाने चालू असलेला प्रवास. म्हणून सर्व संसार हा तेजाचा संसार असतो
अशा अर्थी संसार हा तेजाचा, जनरेशन ऑपरेशन डिझॉल्वेशनचा म्हणजे गॉडचा उत्पत्ती स्थिती लयाचा असतो. तर उत्पत्ती स्थिती लयाचा तेजाचा प्रकाश म्हणजेच गॉड जर्नी, म्हणजेच जर्नी ऑफ सोल. अशा अर्थाने सर्व संसार हा मुळातच आत्म्याचा आहे, परमेश्वराचा आहे हे समजणं महत्वाचं आहे. सारा संसार हा माझा तुझा तुमचा आमचा नसतो, तर तो सर्वव्याप्त आत्मा जीओडी उत्पत्ती स्थिती लय म्हणजे जनरेशन ऑपरेशन अँड डिझॉल्वेशन मध्ये दंग असलेल्या मुळीच्या प्रकाशाचा असतो. मात्र प्रत्येक जण माझा संसार म्हणत असतो. आता पुढे आपल्या अवतीभोवती त्यात प्रत्येक माणूसही स्वतः तरंगरूप दृश्य म्हणूनच सामावलेला असतो हे लक्षात घ्या. आपल्या अवतीभोवती तरंगरूप दिसणारे विश्व खरे मानणे आणि त्या तरंगरूप विश्वातीलच हे खरे खोटे मानणारा माणूस सुद्धा तरंगरूप दृश्यच आहे. म्हणून आपल्या अवतीभोवतीच्या तरंगरूप दृश्यांना स्वतः सकट खरे मानणे आणि हे संपूर्ण तरंग दृश्य स्वतःचे समजून वागणे हाच तो संसार. हा संसार परमेश्वराचा असताना, तेजाचा असताना हा विश्वरूप संसार स्वतःचा मानणं हाच तो मानव ज्याला संसार संसार म्हणतो. मिथक म्हणजे काल्पनिक संसार म्हणतो तो हाच संसार. हे तर माणूस स्वतःच एक ब्रह्मचेतनेवरती तरंग रूप दृश्य रूप लाट असताना न जाणता न पाहता स्वतःला मी म्हणून कर्तृत्वाचा नायक म्हणजे कर्ता समजणे, भोग घेणारा म्हणून भोगता समजणे आणि इतरांना भोग देणारा म्हणून भोगविता समजणे आणि मग आयुष्यभर कर्मरूपी ओझे मनोदयामध्ये धारण करून अखेरीस बहुतांशी अज्ञानामुळे हताशेत मरणे इतकेच स्वतःसाठी जीवनभर माणूस साठवतो. साठवतो कसले काय? जीवनरूप चैतन्याचा नाश विनाश अपव्ययच माणूस करत असतो. सारांश चैतन्याचा अखंड प्रवास म्हणून जीवनाकडे नीट पाहता न येणे म्हणजे सोल ऑर गॉड जर्नीची ओळख नसणे. आणि जर ही सोल ऑर गॉड जर्नीची ओळख असली तर संपूर्ण संसार हा परमेश्वराचा आहे हे जो जाणतो, संपूर्ण संसार संपूर्ण असणे परमेश्वराचा आहे, आत्म्याचा आहे हे जो जाणतो असते. यालाच उलट पक्षी परमार्थातील अतिविशालतेला क्षुद्र समजण्याचा मूर्खपणा म्हणजेच परमार्थातील लौकिक संसार किंवा सांसारिक मूर्खता म्हणतात. म्हणून अतिविशाल चैतन्याचा अतिविशाल पसारा हाच तो खराखुरा देवाचा संसार आहे. देवाचा संसार जाणणं म्हणजे दिव्य संसारातील परमार्थाची जाण आणि देवाचा संसार न जाणता त्याला आपला माझा स्वतःचा संसार म्हणणं म्हणजेच दिव्य संसारातील शुद्ध सांसारिक मूर्खता. म्हणून मूळ संसार हा परमेश्वराचाच आहे. तो परमेश्वराचा संसार म्हणून ओळखणं म्हणजे संसारातील परमार्थ आणि तो संसार परमेश्वराचा न मानता माझा समजणं म्हणजे परमार्थातील संसार. म्हणून आजच्या निशिदिनीच्या सुरुवातीच्या निरूपणामध्ये संसारातील परमार्थ आणि परमार्थातील संसार हे आपलं पाहून झालं. खर तर संसार ईश्वराचाच आहे आणि आपण त्या संसारातील ईश्वराचं एक केवळ माध्यम रूप वहन रूप साधन आहोत हे ज्याला कळलं त्याला दिव्य संसारातील खरं सांगायचं म्हणजे संसारातील परमार्थ करतो. आणि हा दिव्य संसार ज्याला कळत नाही तो स्वतःचा माझा संसार म्हणतो. याला म्हणायचं परमार्थातील सांसारिक मूर्खता. म्हणून आजच्या निशिदिनी संसारातील परमार्थ आणि परमार्थातील संसार फक्त शुद्ध जाणणे किंवा पाहणे असंभव झाले तर दिव्य संसाराला आपण वैयक्तिक संसार समजतो आणि दिव्य संसाराला वैयक्तिक संसार समजणं म्हणजे संसारातील मूर्खता आणि दिव्य संसाराला दिव्य संसार म्हणून जाणणं म्हणजेच परमार्थातील संसारातील परमार्थ.
म्हणून हा सर्व देव संसार आहे हे समजणं म्हणजे संसारातील परमार्थ, आणि देव संसाराला न जाणता माझा संसार समजणं म्हणजे परमार्थातील संसार. म्हणून निशिदिनीच्या आजच्या प्रथम देवपण पुष्पात आपण संसारातील परमार्थ आणि परमार्थातील संसार याची तोंड ओळख करून घेतली. आता पुढे पुढे एक एक पाऊल जाताना अधिक विस्तारात अधिक सखोल चिंतनात आपण प्रवेश करू. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.